श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार स्पेशल एक गोडाचा पदार्थ. वेळ थोडा कमी होता त्यामुळे मी झटपट असं रेडीमेड प्रीमिक्स आणलेलं आहे खिरीचं, आणि तेच मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर एकदम सिंपल आहे. ज्या वर्किंग वुमेन्स आहेत त्यांना सकाळी सकाळी खूप घाई असते. असं सणवार असलं की काही आपल्याला खूप सगळं मॅनेज करावं लागतं, तेव्हा हे ऑप्शन खूप बेटर पडतं आपल्यासाठी. तर इथे मी अर्धा लिटरच्या वरती थोडंसं दूध घेतलेलं आहे, आणि आपलं प्रेमिक्सची क्वांटिटी ही 600 ml असं काहीतरी आहे. तर जेवढं आपण प्रेमिक्स आहे तेवढीच आपण दुधाची क्वांटिटी घेतलेली आहे, आणि एकदम सिंपल आहे. आता आपण हे एका बाउलमध्ये दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता आपल्याला हे स्लो फ्लेमवरती गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. आणि एक महत्त्वाची टिप आहे की आपल्याला हे सतत असं ढवळत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते टोपाच्या बुडाला असं चिकटणार नाही आणि आपली खीर अशी करपणार नाही. तर हे सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे 2-3 मिनिटं. तुम्ही बघू शकता थोड्या वेळानेच आपली खीर अशी एकदम गाढी होईल आणि खिरीला वेगळाच असा टेक्स्चर येईल. यामध्ये आपल्याला काहीच बाकी साहित्य टाकायची गरज नाही. अगदी साखर आणि ड्रायफ्रुट्स पण सगळं यामध्ये ऑलरेडी असतं. तर एकदम अगदी झटपट असं 5 मिनिटात आपली खीर ही अशी बनते. तुम्ही बघू शकता. फक्त आपल्याला हे मंद आचेवर असं सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ आपली खीर अशी बनलेली आहे. तर आपली एकदम अशी परफेक्ट अशी खीर तयार झालेली आहे महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी. तर तुम्ही असं घाई वगैरे असेल तर नक्कीच असं प्रीमिक्स आणून अशा पद्धतीने एकदम सिंपल वेने तुम्ही अशी खीर बनवू शकता. हे बघा एकदम छान अशी शिजली गेलेली आहे. एकदम असं पावडर वगैरे असतं त्याच्यामध्ये, एकदम असे जाडसर तांदूळ असे नसतात, त्यामुळे शिजायला जास्तसा वेळ लागत नाही. खूप कमी वेळात अशी शिजून होते. तर तुम्ही बघू शकता मस्त आपली अशी ही मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल श्री महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी खीर बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर थोडेसे मी असं वरून ड्रायफ्रुट्स टाकते, ऑप्शनल आहे. तर तुम्ही बघू शकता खीर ही किती छान दिसत आहे दिसायला, आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे. तर मस्त अशी खीर तुम्ही पण ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.